ठिकाणी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झालाय। आज विविध आदिवासी संघटनांच्या माध्यमातून तसेच सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांच्या सहभागातून दडगाव शहरामध्ये मुख्य बाजारपेठेतून भव्य विराट मोर्चा काढण्यात आला होता। आपल्या मागण्या घेऊन हा मोर्चा दडगाव तहसील कार्यालयावर पोहोचला। यावेळी माजी मंत्री केसी पाडवी आणि आमदार आमशा पाडवी यांनी आपली भूमिका देखील मांडली। आज आदिवासी समाजामध्ये धनगर समाज सांगतो आहे का आम्हाला आदिवासी आरक्षण पाहिजे, बंजारा समाज सांगतो आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे, जे हैदराबाद गेजेट लावा असं त्यांचं जे म्हणणं आहे ते तसं काय होणार नाही। कितीही त्याने कोर्टामध्ये गेले किंवा कितीही आंदोलन केले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी त्याने बॉम्ब केली तरी बॉम्बा मारण्याने आदिवासी होत नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्याने जो मागणी केली का मला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे, आदिवासी आरक्षणासाठी आदिवासीच्या पोटात जन्मात यावा लागतो आणि म्हणून त्यांच्या तो आंदोलन ते करत राहील। आम्ही जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि कोणताही समाजाला आदिवासीचं आरक्षण घेऊ देणार नाही। आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण आहे, हैदराबादच्या गॅजेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं, त्या मराठा आंदोलनासाठी गॅजेट हैदराबादचं गॅजेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते GR काढतायत, देतायत, दिलं असं जे चाललंय, त्यात आता नवीन विषय परत आला आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राईब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग OBC मध्ये असतील तर त्या गॅजेटला आधार धरून ते आदिवासीमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही। आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं 1963 पासून बंजारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते। 11 वर्षात ते करू शकले नाही। त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब विरोधी पक्षात नेतृत्व होते, सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं। केंद्र सरकार कधीही हा कायदा पास करू शकले असते। राज्यात त्यांचं सरकार आलं होतं, इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते। पण ते मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण, आदिवासींचा खरा अभ्यास करणारे, याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांनी आदिवासींची लिस्ट जी आता राज्यघटनेमध्ये 1950ला टाकली, ती 51 पासून अंमलबजावणी सुरू झाली। 1956ला त्याच्यात अमेंडमेंट आली, 76 मध्ये अमेंडमेंट आली आणि ती 76च्या अमेंडमेंट जी आली तिथूनच बोगसवाल्यांचा सुळसुळाट सुरू झाला। आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला 14 ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ठिकाणी 13 बोगस आढळले 80-81 मध्ये। आणि तिथेच आम्ही पुण्याला विद्यार्थी संघटनेच्या वतीने केस दाखल केली, ती केस आम्ही जिंकलो आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच आहे। विद्यार्थी संघटना असेल आणि सामाजिक संघटना असेल आणि मध्येच मी मंत्री असताना गोंडगोवारी ही केस खूप महत्त्वाची होती। त्या गोंडगोवारीच्या केसमध्ये तत्कालीन सरकारने आणि जज, एक वकील राहिलेला माणूस, समजा आदिवासींसाठी लढणारा माणूस परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्यघटनेत त्याला परवानगी नाही। एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातल्या ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल असेल, TSA असेल, हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं। केंद्राने तो कायदा करावा लागतो, त्यानंतरच तो कायदा होतो आणि राष्ट्रपतींची सही होते। हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता। आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली, एका जजने तिथल्या मतई या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे, जो आदिवासी आहे, तो भडकला आणि ते 2 वर्ष पेटलं। ते 2 वर्ष पेटलं, कितीतरी लोकांचा मृत्यू झाला। आदिवासी तिथे लढत होते, आपले पंतप्रधान गेले नाही, आता 2 वर्षानंतर गेले। हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे। या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही, आदिवासी मरतो तीच मरतो। आणि एक नक्की आहे, आज आम्ही धडगावचे सगळे कुठल्या पक्षाचे सगळे नेते एकत्र आलो। मला म्हणजे कौतुक वाटतं धडगावचं की पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते धडगावने आज करून दाखवलं। धडगावच्या सगळ्या नेत्यांनी, जसे विजय ब्राडके जी असतील,
धनसिंग पाटील असतील, आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही सगळे पक्षविरहित असे हा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये सगळे निर्णय घेतले गेले. चांगलं निवेदन तयार झालंय, तहसीलदारांना दिलंय. ते राज्य सरकारला आम्ही जे पाठवलंय त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी आणि याच्या पुढे आदिवासींचं घुसखोरीचा विषय येताच कामा नये. आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे. पूर्वी झालं ते झालं. 2 लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने काय म्हणतो हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत, MD होऊन बाहेर पडलेत. आम्ही ते पाहत राहिलो. आदिवासी समाज जागृत नाही. आजही आम्ही मोर्चा काढताना लोक रस्त्यावरनं पाहतात, पण या मोर्चामध्ये ते सामील होऊ शकत नाही. मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं, म्हटलं त्यांचं अज्ञान आहे, त्यांनाही सांगावं लागेल. परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी आहोत, आमदार खासदार जे आता आहेत तेही आणि पूर्वीचंही, आम्ही आतापर्यंत न्यायालयीन लढाई लढलो आहे, राजकीय स्तरावर लढाई लढलो आहे आणि ह्या लढाया चालू राहणार. परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल, तो किती मोठा माणूस असेल, मुख्यमंत्री असो का कोणी असो, त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झालाय. आदिवासी लढणार आणि राज्यघटना आमच्या पाठीशी आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज धडगावने दाखवून दिलं. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार.